अनेक वर्षांच्या मागणीनंतर उमरखेड शहरात उपजिल्हा रुग्णालयाची 100 खाटांची इमारत गेल्या 3 वर्षांपासून निर्माण झाली आहे. परंतु लोकार्पणाअभावी ती वास्तू आज शोभेची वस्तू ठरते. ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांना उत्तरवार कुटीर रुग्णालय येथे अपुरा उपचार मिळत असल्यानं त्यांना यवतमाळ व नांदेड येथे उपचार घेण्यासाठी जावं लागतंय. मागील 8 ते 9 वर्षांपासून या उत्तरवार कुटीर रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर या रुग्णालयाचं मागील 3 वर्षांपासून तब्बल 14 कोटी रुपये खर्च करून भव्य अशा इमारतीचं उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झालं. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे, परंतु यंत्रसामग्री अभावी रुग्णांची व्यवस्था मात्र कुटीर रुग्णालयापेक्षाही बिकट झाल्यानं उपजिल्हा रुग्णालय केवळ शोभेची वस्तू ठरते. रुग्णालयाचं 17 जानेवारी 2013चं शासन निर्णयान्वये 30 खाटांवरून 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता मिळाली आहे. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयातील सर्व मंजूर पदे शासनाकडून भरण्यास सुद्धा आली आहे. अंदाजे आज रोजी दररोज 400 ते 500 बाह्य रुग्ण तपासणीसाठी येत असून रुग्णालयात अपुरी यंत्रणा व दर्जेदार उपचार उपलब्ध नसल्यानं रुग्णांना रेफर करण्याचा आजार रुग्णालयाला व प्रशासनाला जडलाय. उमरखेड शहर व तालुक्यात मोतीबिंदू रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर व वर्धा येथे शस्त्रक्रियेसाठी जावं लागतं. या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यानं अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेअभावी आपले डोळे गमवावे लागतात व सदर रुग्णालयात ब्लड बँकेची व्यवस्था करणं अतिशय आवश्यक आहे. उमरखेड शहरातील रुग्णांना ब्लडसाठी पुसद, नांदेड, यवतमाळ, वर्धा या ठिकाणांवरून ब्लड आणावं लागतं. कित्येक रुग्णांना ब्लड न मिळाल्यामुळे त्यांना आपला प्राण गमवावा लागतोय. तसेच याकडे खासदार, आमदार हे सुद्धा दुर्लक्ष करत असल्यामुळे जनतेला सेवा मिळत नाही. ती यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन तात्काळ सुरू करावं अशी जनतेची मागणी आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्काबार, उमरखेड, यवतमाळ.